देशांतर्गत लाल कांद्याचा उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्या कारणाने कांद्याचा आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात 400 रुपयांची मोठी घसरण झाल्यामुळे कांद्याचे बाजारभाव 1500 रुपयांपर्यंत कोसळले। कांद्याच्या बाजारभावात दररोज घसरण होत असल्या कारणाने शेतकऱ्यांसह महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना, शेतकरी बचत गट संघटन, छावा क्रांती संघटना यासह विविध कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून कांद्याचे लिलाव बंद पाडत थेट बाजार समितीच्या आवारात असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन सुरू केले असून जोपर्यंत शासनाच्या वतीने आश्वासन देण्यासाठी वरिष्ठ अधिकारी येत नाहीत तोपर्यंत शोले स्टाईल आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली होती। आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव 10, 12, 13, 15 पर्यंत असे निघाले आहेत। आता लासलगाव बाजार समितीमध्ये ज्यावेळेस 10, 12, 15 रुपये निघाले तर राज्यात इतर बाजार समित्यात काय निघणार हा सूचक इशारा इथून येतो आणि म्हणून येथील शेतकऱ्यांनी बाजार समिती बंद पाडली। इथं 200 फूट उंचावरती असलेल्या जलकुंभावर जाऊन आंदोलन केलं आणि त्याचा निरोप केंद्रीय कृषी मंत्रालयापर्यंत जावा, केंद्रीय वाणिज्य मंत्रालयापर्यंत जावा, व्यवस्थेला समजावा यासाठी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब धावून आले। त्यांनी सांगितलं की मी लगेच तातडीनं वाणिज्य मंत्रालयाशी संपर्क करतो, दादांना म्हणजे अजितदादांना आणि संबंधित अधिकारी मंत्र्यांना आम्ही वाणिज्य मंत्रालयाशी बोलायला लावून यात काय न्याय करता येईल ते बघतो असं आश्वस्त केलं। आणि त्यांना आम्ही ॲडिशनल एक मागणी पण केली का बुवा नाफेड NCCF थ्रू जर तुम्हाला कांदा खरेदी करायची असेल ग्राहकासाठी तर ती बाजार समितीत करावी। ज्याही बाजार समित्या तिथं असतील 50 काय 60 कंपन्या उतरवा पण बाजार समितीत त्या ठिकाणी खरेदी करा, जेणेकरून एक पारदर्शकपणा येईल आणि दुसरी गोष्ट एक नैसर्गिक स्पर्धा होईल। बाजार समितीत कांदा खरेदी करणारा व्यापारी आणि केंद्रीय मंत्रालया थ्रू येणाऱ्या कंपन्या यांच्यात एक स्पर्धा झाल्यानं 2 रुपयाचा सुद्धा फायदा होईल। निर्यात शुल्क रद्द केल्यानं 2 रुपयाचा असे 4 रुपये जर शेतकऱ्याच्या पदरात पडत असेल तर राज्य आणि केंद्र यांनी मिळून हा प्रस्ताव त्या ठिकाणी यशस्वी करून शेतकऱ्याच्या पदरात दिला पाहिजे असं आम्हाला वाटतं। ती मागणी आम्ही लावून धरली आहे। जर ही नाही लावून धरली तर एक मात्र निरोप शेतकऱ्यांमध्ये गेला आहे का निर्यात शुल्क तुम्ही असलेल्या व्यवस्थेतून कांद्याच्या भ्रष्टाचाराचं कुरण तयार करण्यासाठी हे निर्यात शुल्क लावून धरलं। आता बाजार पडले का तुम्ही त्या ठिकाणी NCCF आणि नाफेड उतरवणार आणि पैसे कमावणार असा निरोप शेतकऱ्यांमध्ये चालला आहे। लोकसभेला तो निरोप परफेक्ट बसला होता म्हणून लोकसभा बसली होती। तुम्हाला आगामी काळात राजकारणात टिकून राहायचं असेल हे मंत्र्यांनो, आमदारांनो, खासदारांनो तर यात सुधारणा करा ही विनंती शेतकरी या नात्यानं करतो। धन्यवाद। आज लासलगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं एवढे कांद्याचे बाजारभाव पडलेले आहे की ते कांद्याचे 10 ते 12 रुपये किलो कांदा हा शेतकऱ्यांना आज खरेदीमध्ये भाव मिळतोय। खऱ्या अर्थानं एवढ्या बाजारभावामध्ये आम्हाला कांदा काहीच परवडत नाही, त्यामुळे सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आज मार्केट बंद पाडलं आणि इथे पाण्याची जी काही टाकी आहे 200-250 फूट पाण्याच्या टाकीवरती जाऊन थांबलेले होते। ही पाणी जीर्ण अशा पाण्याच्या टाकीवर थांबलेले होते। त्यानंतर आम्हाला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शब्द दिलाय की येणाऱ्या काळामध्ये आम्ही कांद्यावर लावलेलं 20% निर्यात शुल्क रद्द करू आणि जे काही नाफेड आणि NCCF आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करत आहे ते नाफेड आणि NCCF हे थेट बाजारभावामध्ये मार्केटमध्ये उतरून खरेदी केली जाईल आणि ती खरेदी 25 रुपये किलोनी खरेदी करावी अशी आम्ही मागणी केली आहे। ती मागणी येणाऱ्या काळात आम्ही पूर्ण करू असं त्यांनी शब्द दिला आहे आणि जर तो शब्द त्यांनी पूर्ण केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा उत्पादक शेतकरी संघटना कांदा स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।